सोशल मीडिया संदर्भातल्या राजकीय बातमीने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। अंधेरीतल्या एका बारचा जुना व्हिडिओ व्हायरल करून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बदनामी करत असल्याचा विनायक राऊतांचा दावा आहे। विनायक राऊत यांच्याकडून सायबर पोलीस ठाण्यामध्ये व्हायरल व्हिडिओ संदर्भामध्ये तक्रार करण्यात आली आहे आणि याच संदर्भात बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये विनायक राऊत दाखल झालेत। मॅडम तिथे जाऊन मी काढतोय, रेकॉर्डिंग काढतोय। इथेच होतं त्या कोपऱ्यात, आपल्याला लाईट नव्हती ना, त्यामुळे आपल्याला कोपऱ्यात होत्या नाही ना, म्हणजे एका ह्याच्या खालती भिंतीला एक होल आहे त्याची सोशल मीडियावरती हा वीडियो वायरल होतोय आणि या वीडियोवरती असं लिहिलंय की उद्धव ठाकरे के बेटे के कैफे में अंधेरी मुंबई के बार में खुदाई में मिले रत्न, समुद्र मंथन में भी नहीं मिल सकते ऐसे रत्न। या व्हिडिओची कुठल्याही पद्धतीने एबीपी माझा पुष्टी करत नाहीये, पण सोशल मीडियावरती सध्या अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तर पुन्हा एकदा आम्ही सांगू इच्छितो की एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाही। जे सोशल मीडियावरती व्हायरल झालंय ते फक्त दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी वेदांत नेब। वेदांत, हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अचानक सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि त्याचा संदर्भ जोडला जातोय आदित्य ठाकरे यांच्याशी। तर नक्की काय या संदर्भामध्ये अधिक माहिती मिळतेय आणि त्याचबरोबर तक्रार दाखल तर होतीये, पण त्याचबरोबर आणखीन प्रतिक्रिया काय आलेली आहे व्हिडिओबद्दल? जी माहिती आपण या सगळ्या व्हिडिओ संदर्भात घेतली, हा अंधेरी बारचा एक जुना व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण त्या व्हिडिओमधनं काही महिला दिसत आहेत आणि हा एक प्रकारचा अश्लील व्हिडिओ आपल्याला दिसतोय। आणि हा सगळा जो बार आहे तो ठाकरेंच्या मालकीचा आहे अशा प्रकारचं बदनामीकारक तिथे लिखाणसुद्धा त्या व्हिडिओवर करण्यात आलेलं आहे। आणि याच सगळ्या विरोधात माजी खासदार विनायक राऊत हे आता आपण बघितलं तर बँड्राच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि इथे सायबर पोलिसात ते तक्रार दाखल करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की काही राजकीय आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडनं हा मुद्दामून व्हिडिओ व्हायरल केला जातो, ज्यातनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी केली जाईल आणि याच बदनामीच्या कटातनं हा व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे। आणि या सगळ्याची म्हणजे एकतर या व्हिडिओची कारवाई करावी आणि हा व्हिडिओ नेमकं कोण व्हायरल करतं आहे याचीसुद्धा चौकशी करावी अशी मागणी विनायक राऊतांनी पत्राद्वारे सायबर पोलिसांकडे केली आहे। विनायक राऊतसुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देतील आणि पोलिसांनी तातडीनं या सगळ्याची चौकशी करावी आणि सोशल मीडियावर हा जो व्हायरल व्हिडिओ होतोय तो बंद करण्यात यावा अशा प्रकारे सुद्धा मागणी या पत्रातनं केल्याचं कळतंय। धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाही, पण अशा पद्धतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि या व्हिडिओशी नाव जोडलं गेलेलं आहे ते आदित्य ठाकरेंच्या कॅफेतनं अशा पद्धतीचा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे असं म्हटलं जातंय। परंतु हा सगळा व्हिडिओ फेक आहे आणि या संदर्भामध्ये सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी विनायक राऊत हे पोहोचलेले आहेत असंही कळतंय। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बदनामी करण्यासाठी अंधेरीतल्या एका बारचा जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय असा विनायक राऊतांचा दावा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।